आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत। सर टीव्ही 9 मध्ये खरं तर स्वागत आहे। सर आपण आता शिवडी नावाशेवा या मोठ्या उड्डाणपुलाची पाहणी केली आहे, काय सांगाल? नाही, हा शिवडी नावाशेवा हा ट्रान्स हार्बर लिंक उद्या सुरुवात होते। आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते याचं लोकार्पण होतं आहे। खरं म्हणजे हा देशातला सगळ्यात लांबीचा 22 किलोमीटर समुद्री पूल आहे। याला अटल सेतू, अटलजींचं नाव याला दिलं, याचाही आनंद आम्हाला आहे। आणि खरं म्हणजे हा जे अंतर 2 तास लागतं, म्हणजे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड हे अंतर 2-2.5 तास त्याला लागतात, हे फक्त 15 ते 20 मिनिटामध्ये हे अंतर लोक पार करतील। हा गेम चेंजर प्रकल्प आहे। याच्यामध्ये पोल्युशन कमी होणार आहे, इंधन वाचणार आहे, वेळ वाचणार आहे। आणि हे सगळं जे आहे अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हा प्रकल्प केलेला आहे। आणि याच्यामुळे मुंबई आणि रायगड अतिशय जवळ येणार आहे। या प्रोजेक्टमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस कनेक्ट होईल, मुंबई गोवा जो रस्ता आहे तो कनेक्ट होईल, आणि वसई विरार अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर जो आहे तो कनेक्ट होणार। त्यामुळे हा एक गेम चेंजर प्रकल्प आहे। जसं मुंबई पुणे डेव्हलप झालं तिकडचा भाग इकडचा भाग, तसा हा संपूर्णपणे मुंबईच्या अगदी जवळ आल्यामुळे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होईल, सिडकोचे नोड डेव्हलप होतील, सगळाच परिसर जो आहे अतिशय मोठ्या प्रमाणावर विकसित होईल आणि याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर जनतेला, लाखो लोकांना होईल। हा एक अर्थव्यवस्थेला चालना देणारा प्रकल्प आहे। सर जी कनेक्टिव्हिटी आहे ती देखील आता सुलभ होणार आहे, त्याकडे कसं पाहता? हे सुलभ म्हणजे 2 तासाचं अंतर 20 मिनटं, म्हणजे ते माणसांचं जे काही जीवनमान आहे ते उंचावेल। आणि त्यामुळे वेळ महत्त्वाचा आहे आजच्या काळामध्ये, आणि वेळही वाचेल, इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल। इथलं पर्यावरणपूरक इथं फ्लेमिंगो आहेत, हे फ्लेमिंगो देखील कमी होणार नाही याची काळजी आपण घेतलेली आहे। फ्लेमिंगो कमी नाही झाले, वाढले, आणि त्या प्रकारचं जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे ते वापरलेलं आहे इथे। सगळं म्हणजे जे मटेरियल आहे ते 27 आयफेल टॉवर होतील एवढं मटेरियल वापरलं आहे। 4 हावडा ब्रिज, बरोबर आहे ना, 4 हावडा ब्रिज ला लागणारं मटेरियल आहे इथे। जे वायर लावलेली आहे ती पृथ्वीला 2दा सर्कल म्हणजे प्रदक्षिणा होतील एवढं मटेरियल इकडे वापरलेलं आहे। इथं अत्याधुनिक ॲडव्हान्स प्रकारचं ते डेक आहे, ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक वापरलं आहे, जे वजनाने लाईट आहे परंतु कॅरिंग कॅपॅसिटी त्याची खूप मोठी आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या अत्याधुनिक आहेत, रिव्हर्स जे आम्ही सर्क्युलेशन ड्रिल वापरली आहे फ्लेमिंगो पळू नये म्हणून, हे सगळं म्हणजे त्याच्यामध्ये सगळी काळजी घेतली आहे। पर्यावरण समतोल राखणं आणि पर्यावरणपूरक असा प्रोजेक्ट आहे हा। लोकांना, लाखो लोकांना दिलासा देणारा हा अतिशय महत्त्वाकांक्षी आणि गेम चेंजर प्रोजेक्ट आहे। सर महिला सशक्तीकरण सभा देखील उद्या पार पडते, त्या व्यासपीठाची देखील आपण सध्या आता पाहणी केली आहे, काय सांगाल? महिला सशक्तीकरण, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण जे आहे सक्षमीकरण कार्यक्रम, तोही आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते उद्या लॉन्च होणार आहे। लेक लाडकी लखपती योजना जी आहे ती आपण जन्म झाल्यानंतर 5,000, शाळेत गेल्यानंतर 6,000, 7वीत गेल्यानंतर 7,000, 11वीत गेल्यावर 8,000, वयाच्या 18व्या वर्षी 75,000, असं 1,01,01,000 रुपये त्या मुलीला देतो। आणि त्याचं देखील उद्या शुभारंभ आहे त्या योजनेचा आदरणीय मोदी साहेबांच्या शुभ हस्ते। महिला बचत गटाला देखील आपण सक्षम करतोय, त्याचं देखील शुभारंभ उद्या आहे। अनेक प्रकल्प जे आहेत हे हा MTHL सोडून मेट्रो आहे नव्या मुंबईतली, तिथले रेल्वे आहे, ऑरेंज गेट आहे, हे सगळे जे विकासाचे प्रकल्प आहेत हे या ठिकाणी त्याचं शुभारंभ होतो आहे, भूमिपूजन होतं आहे। खरं म्हणजे महाराष्ट्र हा देशातला नंबर 1 राज्य आहे की जिथे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सगळ्यात जास्ती सुरू आहेत। सर खरं तर आपलं सरकार आल्यानंतर विविध ज्या प्रकल्पांना चालना मिळते, 2.5 वर्ष अगोदरच्या सरकारमध्ये महाविकास आघाडी सरकारने सगळी कामं थांबवली होती, विकास प्रकल्पांमध्ये स्पीड ब्रेकर टाकलेला। सरकार आमचं आल्यानंतर महायुतीचं सर्व स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले। जेव्हा जलयुक्त शिवार योजना, जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा ते सुरू झाला होता, त्यानंतर तो प्रकल्प बंद केला, तो आम्ही सुरू केला। कारशेडचा प्रोजेक्ट असेल, मेट्रोचे प्रकल्प असतील, मेट्रो 3 असेल, समृद्धी असेल, असे अनेक प्रकल्प जे आहेत
हे मंदावले होते, थांबवले होते. पण हे सगळे आम्ही सरकार आल्यानंतर युद्ध पातळीवर सुरू केले. डे नाईट लोक काम करतायत आणि आज ते प्रकल्प पुढे जात आहेत. आणि खरं म्हणजे याचा लोकांना फार मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. आणि जर हे प्रकल्प सुरू नसते तर आपलं राज्य 10-20 वर्ष मागे गेलं असतं. धन्यवाद. आपण पाहू शकतो की आमचं सरकार आल्यामुळे विविध ज्या प्रकल्प आहेत त्यांना चालना मिळालेली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन शुभम सोनवणेसह मी रवी कराड, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.